वंदे वंदे हेलो भारत माता की, हेलो भारत माता की। बोलो भारत माता की, बोलो भारत माता की, बोलो भारत माता की। We want justice, 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 we want justice. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू। मैं हर एक इंसान से गुजारिश करना चाहता हूं कि हिंदुस्तान में रहने के बाद हर एक इंसान, हर फर्द जो है, इसके मजम्मत करना चाहिए। ये जो हुआ बुरा हुआ है, ये नहीं होना चाहिए था, ये बहुत बुरा हुआ है। इसलिए मैं हर एक फर्द से गुजारिश करता हूं कि दुआ करें। जो आदमी चले गए, इस इंसिडेंट, अल्लाह से दुआ है कि उनकी फैमिली को सब्र अता फरमाएं। आने वाले दिनों में ऐसे दहशत गिरोह ना हो, इसलिए दुआ की दरख्वास्त करता हूं कि अमन, सुकून, चैन हमारे हिंदुस्तान में आए। हम सब एक होकर मिलकर, जैसा हम सुबह उठते ही हमारे बिजनेस हो या उठते ही चाय पीना, उठना बैठना, हम सब जो है मिलजुल कर हिंदुस्तान में करते हैं। हमारे पास यहाँ भेदभाव नहीं है। ये अल्लाह ताला से हम गिड़गिड़ा के दुआ करते हैं, या अल्लाह ये दिन कई को लाते हैं, हम अल्लाह से दुआ करते हैं कि ये दिन पनाह हो जाए और फिर कहीं दहशत गुरा ना हो। ये इतनी बात करते हुए मैं अवाम से गुजारिश करता हूं कि खासकर खुसूसी अपनी दुआओं, जो अफराद भी ये इंसिडेंट्स में जाको हैं, ಪಹಲ್ಗಾಮ್ ಕಾಶ್ಮೀರದ ಒಂದು ಅವಿಭಾಜ್ಯ ಅಂಗ. ಆ ಜಿಲ್ಲೆನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಒಂದು ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮ ತಾಣದಲ್ಲಿ ಇಡೀ ದೇಶದ ಪ್ರಜೆಗಳು ಎಲ್ಲಾ ಕಡೆಯಿಂದಲೂ ಹೋಗ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಕಾಲ ವಿರಾಮಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಏಕಾಏಕಿ ಈ ಏನು ನಾವು ಉಗ್ರಗಾಮಿಗಳು, ಟೆರರಿಸ್ಟ್ಗಳು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ನಾವು ವೈಭವೀಕರಿಸ್ತೀವಲ್ಲ, ಆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಜನ ಅಮಾಯಕ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಮತ್ತೆ ಗಂಡು ಮಕ್ಕಳ ಮೇಲೆ ಏಕಾಏಕಿ ತಲೆ ತಗ್ಸ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕೆಲಸನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆ ಒಂದು ಇನ್ಸಿಡೆಂಟ್ ಅನ್ನ ಭಾರತದ ಅಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಪ್ರಜೆಯೂ ಕೂಡ ಈ ವಿಚಾರಗಳನ್ನ ಖಂಡನೆ ಮಾಡ್ತಾನೆ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮನೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಜೆಯೂ ಕೂಡ ಬಂದೂಕ ಕೊಟ್ಟರೆ ಕಾಶ್ಮೀರದ ತಳಭಾಗದಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಆ ಟೆರರಿಸಂ ನ ಮಟ್ಟ ಹಾಕೋಸ್ಕರ ಅವರು ನಿಂತ್ಕೊಂಡು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅನ್ನೋ ಸಾಮಾನ್ಯ ಪ್ರಜೆ ಕೂಡ ಇವತ್ತಿನ ದಿನ ಖಂಡಿಸ್ಬೇಕು. ನಾವು ನಮ್ಮ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದ್ರಿಗೆ, ನಮ್ಮ ನಾಗರಿಕ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಹತ್ಯೆಯನ್ನ ನಾವು ಖಂಡಿಸ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ಅವರು ದೇಶ ಪ್ರೇಮನ ಮೆರೆಯೋಕ್ಕೋಸ್ಕರ ವ್ಯಕ್ತಿಗತವಾಗಿ ವಾಲಂಟಿಯರ್ ಆಗಿ ಬಂದು ಇವತ್ತಿನ ದಿನ ಈ ಒಂದು ಮೌನಾಚರಣೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. जो अफरा-तफरी का माहौल है, क्या कहना चाहेंगे? अवाम जानना चाहती है। पहलगाम में जो अफरा तफरी का माहौल है, ये सिर्फ पहलगाम का ही मसला नहीं है, बल्कि पूरे मुल्क और पूरे हिंदुस्तान का मसला है। इंतशार का मसला है, भेदभाव का मसला है। आने का जो मसला है ये बिल्कुल गलत है। यहाँ भेदभाव नहीं चलेगा। हिंदुस्तान है कि इसके अंदर बहुत सारे फूल हैं और बहुत सारे मजहब के गुल खिले हुए हैं। कोई बागीचा एक गुल से बागीचा नहीं बन सकता है। इसमें मज़ाहिब के ज़बानें हैं। हम सब एक ज़बान होकर हम सब एक फूल के बागीचा जैसे हैं। यहाँ कुछ लोग भेदभाव से जो यहाँ की हालत को ख़राब करना चाहते हैं और हिंदू मुस्लिम लड़ा करके यहाँ के लोगों को एक दूसरे से लड़ाकर इस मुल्क को बर्बाद करना चाहते हैं। हम उसके बर्बाद करने नहीं देंगे। मुत्तहिद होकर हम पहलगाम के इस हादसा की मजम्मत करते हैं
और एक और नेक होने का नारा बुलंद करते हैं और ये पैगाम देना चाहते हैं कि ये मुल्क हमेशा मुत्तहिद होकर एक साथ होकर गंगो जमन के पानी को हमने साई बुद्ध इज़्म और गौतम बुद्ध की तालीमात और मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तालीमात कोई अलग नहीं था, सब एक ही था। ऐसा चमन है कि हम इसके अंदर हर तरह के गुलो फूल को हम खिलाएंगे। ಇವತ್ತಿನ ಈ ಒಂದು ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ ಸಭೆಗೆ ಇಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಿರುವ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ ತುಂಬು ಹೃದಯದ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ಹೇಳ್ತಾ, ಇವತ್ತೇನು ಪಹಲ್ಗಾಮ್ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರದ ಪಹಲ್ಗಾಮ್ ಅಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ಟೂರಿಸಂ ಪ್ಲೇಸ್ ಅಲ್ಲಿ ಏನು ಒಂದು ಖಂಡನೀಯ ಹತ್ಯೆಗಳು ನಡೆದಿದೆ ಟೆರರಿಸ್ಟ್ ಪರವಾಗಿ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಇಡೀ ಭಾರತ ದೇಶ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ವಿಚಾರ, ನಾವು ಧರ್ಮದ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನರು ಕ್ರೈಸ್ತರು ಅಂತೇಳಿ ಸಪರೇಟ್ ಆಗಿ ಇದ್ರೂ ಸಹ ದೇಶದ ವಿಚಾರ ಅಂತೇಳಿ ಬಂದಾಗ ದೇಶ ಪ್ರೇಮನ ತೋರಿಸಬೇಕಾದ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬರುತ್ತೆ. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಪಕ್ಷ ಭೇದ ಮರೆತು ನಾವು ಭಾರತೀಯರು ಎಂಬ ಒಂದೇ ಒಂದು ಕೂಗಿನಿಂದ ಇವತ್ತು ನಾವು ಹೇಳ್ಬೇಕಾಗುತ್ತೆ, ನಾವೆಲ್ಲ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಹೇಳ್ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ನಾವು ಭಾರತೀಯರು, ನಮ್ಮ ಭಾರತೀಯರು ಅದು ಯಾವುದೇ ಧರ್ಮದ ವಿಚಾರ ಅಟ್ಯಾಕ್ ಆದಾಗ ನಾವೆಲ್ಲ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ನಿಂತು ನಮ್ಮ ಒಂದು ಏನು ಖಂಡನೆ ಹೇಳ್ಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಅದನ್ನ ನಾವು ಹೇಳಲೇಬೇಕಾದ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಮ್ಗೆ ಬಂದಿದೆ. ದಯವಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಇಡೀ ಭಾರತ ದೇಶ ಯಾವ ಒಂದು ನಿಲುವು ತಗೋತದೋ ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಒಂದು ಸಪೋರ್ಟ್ ಇದ್ದೇ ಇರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಇದ್ರ